नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, काय करते तू? फिरायला नाही गेली का? फिरायला का नाही गेली तू? आईस्क्रीम खायला. मँगो आंबा नाही दिलं. मम्मीने मँगो आणि आंबा नाही दिला तुला? नाही. त्रिशू, आंब्याला मराठीमध्ये मँगो बोलतात. मँगो आणि आंबा एकच असतो. मँगो आणि आंबा हा, एकच असतो. मग तुला मम्मीने नाही दिला मँगो? नाही. मग तू मागितला नाही मम्मीकडनं नाही. का? मम्मीने एकटीने खाऊन घेतलं? आणि दुपारी काय जेवण केलं मग तू? काहीच नाही. का काहीतरी काहीच नाही खाल्लंय त्रिशूने? हो बापरे, मग काय उपाशी होती त्रिशू तू? मग मम्मीला सांगायचं ना, चल मार्केटला फिरायला असं. मम्मी तर नाही गेली मला सोडून. हा, सोडून गेली मम्मा. मम्मा सोडून गेली तुला? अरे यार, ए गायत्री, ती एकटी नको सोडून जात जा ना, इथं चोर येतात ना त्रिशू? मम्मा घेऊन जायचं ना. तुम्ही घेऊन जायचं. कोण घेऊन जाणार तुला? चोर घरी नाही घेऊन जाणार ना चोर तुला. घेऊन जाणार. नाही घेऊन जाणार. कसं काय घेऊन जाणार? मग पैसे दिले तर मग चोर घेऊन जाणार. कोणाला पैसे दिले होते? चोर. चोराला पैसे दिले की चोर घेऊन जातो? हा. नाही ना, मग पोलिसांना फोन करायचा ना तू. हा, पोलिसांना फोन करायचा. आणि हा, आणि तो हंडल बी येतो. कोण? हंडल. अंदर? काय, कोण येतो? कैश. का? कैश. खैस? ओ बापरे, खैस पण येतो? का भूत पण येतो का? हा. ओ बापरे, भूत कधी बघितलंय तो भूत? आत्ता. कधी आलं होतं? आत्ता तुम्ही गेले होते ना मला मार्केटमधून सोडून. हा. आणि तेव्हा बघितलं होतं. हा, आणि कांताला बी येत होता. कांतारा? हा. ओ बापरे, मग तू काय बोलली मग कांताराला? पोलिसला फोन केला हा. आणि सगळ्यांचे भागून गेले. हा, पोलीस आले होते मग? ओ बापरे, काय सांगितलं तू पोलिसांना? पोलीस जल्दी आ जाओ. पोलीस आणि आणि ना मला बचून घेतलं. हा तो आहे ना, हा. त्यांनी बचून घेतलं. हा का? झाडांनी वाचवलं? ओ बापरे. झाड मला नाही घेऊन गेले होते. हा, काय झालं? झाड मला नाही घेऊन गेले. झाड तुला नाही घेऊन गेलेत? हा, मग त्यांनी बसून घेतलं. त्या झाडांनी वाचवलं तुला? हा. हा, मग तू झाडांना थँक्यू बोललीस ना? हा. तू कुठं डॉगी आला त्रिशू? मेरी माँ. घाबरते तू डॉगीला? हा, बोलली मी. चल मम्मी काय करते बघतो हा मी. गायत्री, काय बनवते? ए, तू ड्रेस घालणार होती ना? एवढ्या गर्मीमध्ये हा एवढ्या गर्मीत हा, कुठे आता रात्र झाली ना, कुठे गरमी होते? मग काय ड्रेस घालता हा, मग काय ड्रेस घालायचा ना. बाबा हा, थोडं गरम होतं मित्रांना तुम्ही ड्रेस घालायला लावता आता एकदम मनापासून सांग, काय बनवते गायत्री जेवणाला? खिचडी बनवते आणि माशी बनवते. मस्त काया मसाला आणि खिचडी पनीर आणि आपला मासा बनाय राणी, म्हणजे खिचडी तो प्रत्येक आठवड्यातनं 3 वेळा तर खिचडी राहणारच. असं नका करत जा तुम्ही. आणि इथं खिचडी करतात नुसते. गायत्री, तुला एकदम नावच पडून गेलंय ते. गायत्री खिचडीच बनवत राहते. आपले बरेच सबस्क्रायबरना कमेंट्स करतात. हा, उलट मी ते पोट भरून खातात खिचडी. खिचडी पोट भरून खातो. अरे, आठवड्यातनं किती वेळा बनवतो गायत्री खिचडी? आठवड्यातनं कुठं बनवतो आपण? थोडं जोरात बोल ना, ऐकायला नाही येत ना. आठवड्यातनं किती वेळा बनवतो? किती वेळा? सकाळी रोज डेली चपात्या घेऊन जातात ना. हा. सकाळी खिचडी घेऊन जातात तुम्ही. नाही खिचडी नाही. दोघांनाही चपात्या पाहिजे नाही मग. अरे हा, चालेल चल. तरी पण फेवरेट खिचडी जी आपली खिचडी आपली जगमा भारी खानदेशनी खिचडी जगमा भारी. हा, तेच बनवेन मी. खिचडीच बनवत जाईन. खिचडीच बनवत जाशील? रोज खिचडी बनवेन. आता आहे ना, तांदूळच आणायचे, गहू नाही आणायचे, काही नाही काय, फक्त खिचडी बनवायची आपण. मग आपल्या इथं महिन्याने एक पोतं लाग जाईल मग. बस खतम बस. हा? टाइम खिचडीच खायची आपण. मन त्यांना असं करून मामान त्यांना ना जैतान्यावर न सांगून देऊ, एक तिकडनं एक गोणी टाकून द्यायची म्हणा तांदूळाची. आपले पप्पा राहतात ना तिकडे जायला मस्त तांदूळ भेटतात. ते पुण्याला राहतात. हा, पुण्याला भारी भेटतात. कोकण मधनं मस्त तांदूळ येतात. कोकणमधनं? हा. हा, चालेल. तिकडनं भारी येतात. चालेल, तिकडनं मागून घेऊ मग एक गोणी. त्यांना म्हणा आता आम्ही गहू बाजरी सगळं सोडलंय खाण्याचं, हा. आता फक्त आम्ही तांदूळच खाणार आहेत. हा. मासे कसे बनवते? फ्राय करतेस ना? हा. दाखव इकडे माशांची प्लेट, दाखव इकडं. हे काय करून ठेवलंय तू? मॅरिनेट? दाखव इकडं.
हे बघा, हे मासे मस्त लाल आता तव्यामध्ये फ्राय करणार आहे. तिला म्हटलं त्या बुडत्या तेलमध्ये काय फ्राय नको करू, कारण की एवढे तेलकट होऊन जातात ना ते, त्यापेक्षा म्हटलं तव्यावरतीच फ्राय करून घे म्हटलं. तेच मित्रांनो, आता त्रिशूच्या स्कूलमध्ये मग गेलो होतो मी. म्हटलं तिला नर्सरीमध्ये ॲडमिशन घेऊ म्हटलं. आता 3.5 वर्षाची झाली, तर नर्सरीला घेऊया म्हटलं ॲडमिशन. तर परवाच्या दिवशी गेलो होतो मी त्यांच्या ऑफिसला गेलो. तिथं ते वर्षाची 20,000 रुपये फी सांगतायत आणि 3,000 रुपये महिन्याला सांगतायत गायत्री. हा. हां, 3,000 रुपये दर महिन्याला भरायचे. असं नाही की 2 महिन्यातनं 1 महिन्यातनं, असं दर महिन्याला 3,000 रुपये भरायचे आहेत आणि 20,000 रुपये ते वेगळे भरायचे आहेत. म्हणजे विचार करा मित्रांनो, नर्सरीमध्ये अजून पहिली पण नाही, ते नर्सरी, ज्युनियर, सिनियर, मग नंतर पहिलीमध्ये घेतात. 6 वर्षानंतर झाल्यानंतर ते पहिलीमध्ये जाणार. आता तिला नर्सरीमध्ये फक्त ते खेळण्यासाठी वगैरे असतं ना, त्याच्यासाठी ते 20,000 रुपये भरायला म्हणतायत आणि 3,000 रुपये महिन्याचा म्हणतायत ते. आता तुम्हीच सांगा की कसं, म्हणजे कसं शक्य आहे मुंबईमध्ये? काय करायचं गायत्री? हां, त्रिशूचं मग ॲडमिशन तर करायला लागेल ना. हां, आता एवढी फी म्हणतायत 20,000 रुपये वर्षाचे भरा. आणि असं नाही आहे की ते टप्प्याने भरा का काय, एकदमच ते 20,000 रुपये भरायला लागतील. आणि 3,000 रुपये दर महिन्याला द्यायचे तर द्यायचे 3,000 रुपये. अजून परत त्यांचा वरचा काय खर्च आहे तो वेगळा. ठीक आहे, बघू आता काय होतं काय नाही. आम्ही आमचं शिक्षण गायत्री, जेव्हा आम्ही बालवाडीन पहिलीला गेलो तर पप्पांना म्हणजे 10वीपर्यंत त्यांना 1 रुपयाचं सुद्धा जास्त काय लागलं नसेल. जास्तीत जास्त 10वीपर्यंत त्यांना ना 2-3 हजार रुपये लागले असतील काहीतरी पूर्ण शिक्षण होईपर्यंत. हां, गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये आम्ही पण शिक्षण घेतलं आहे ना. ये ना, एक फ्राय करून बघते कसं लागतं, खाऊन बघा. हां, ठीक आहे, मग नंतर नाही तू रवा कशाला टाकते त्याच्यामध्ये? मस्त लागेल. नको नको, रवा नको टाकू ना. नको नको, ती बघा ते रव्यामध्ये फ्राय करते ती. मस्त लागेल, उलट तिखट नाही लागेल. आ ते लालवर ना टाक, सफेद कसं काय वय घ्यावं? होय, लाल होईल ना तो, थांबा. कवाय लाल होई तो. तो फ्राय होईल त्याला लाल होईल ना, असं काय करता तुम्ही? मग तिथं लाल दिसतायत, मी तव्यामध्ये टाकल्यावर सफेद दिसतायत म्हणून विचारलं तुला. असं करतात ना तुम्ही, म्हणे मी तुमले काही बनायच नाही देत. नको, रवा नको टाकू तू. ते लाल लाल चांगलं दिसतायत ते. रवा लावून काय चांगले नाही लागणार ते रवा ना त्या बांगड्या माशांना लावायचं. बघा तुम्ही आता खाऊन. तेच मित्रांनो, आपलं म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्याला म्हणजे ते प्रत्येक फॅसिलिटी वेगळी असते ती. आता कोण सायन्समध्ये जास्त फी असते, कॉमर्समध्ये थोडी कमी असते, आर्ट्समध्ये काहीच फी नसते. आता आम्ही पण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं आहे, तरी पण फी किती जास्तीत जास्त आम्हाला पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत जास्तीत जास्त 20,000, 30,000 किंवा 40,000 रुपयेपर्यंत लागले असतील पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत. कारण की गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप वगैरे त्या बऱ्याच भेटत गेल्यात, म्हणून शिक्षण पण होत गेलं. आणि तर प्रायव्हेटमध्ये ती मुलगी अजून तिने शाळा काय ते तिला माहीत नाही, अजून ती शाळेची पहिली पायरीसुद्धा चढली नाही आहे, तरी तिला आत्ताच 20,000 रुपये फी आहे. हां, वर्षाची 20,000 रुपये फी, महिन्याला 3,000 रुपये, आणि परत वेगळा खर्च त्याचा वेगळा, ते स्कूल बस वगैरे येते त्याचा वेगळा खर्च परत. असं टाकू का मग? हां, रव्यामध्ये नको टाकू तुम्हाला. नको रव्या. बघ यार, तुला कसं वाटतं ते तसे बनव ना तू. तुम्ही करा मला नका. हां, नाही असेच बनव मग, असे मस्त वाटतायत ते. नाही नाही असे, नाही असेच बनव. नाही आई बनव ना, अशीच मस्त लाग राहणार ना त्या. नाही नाही, अशाच बनव, या अशा सफेद सफेद मस्त दिशे राहणार ना त्या. बनव, अशाच बनव. शिजतात ते काही. तेच मित्रांनो, आता प्रत्येक गोष्टीचा आता मुंबईमध्ये राहून विचार करायला लागतो की यार शिक्षण एवढं मागे, आणि तर गव्हर्नमेंट पण स्कूल नाहीत ना कुठे. चाल बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टाकणार का काय. आता मी मागे न्यूज बघितली होती, UP साईडची न्यूज होती. तिथं एक IAS आणि IPS दोन्ही नवरा बायकोनी आपल्या मुलीला डायरेक्ट त्यांनी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन गेलं. कलेक्टरची गाडी घेऊन गेलेत, गव्हर्नमेंट स्कूल समोर लावली त्यांनी. आता पेपरमध्ये पण आली होती त्यांची न्यूज की सरकारी अधिकाऱ्यांची मुलगी आज गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिक्षण घेते. मग बरोबर आहे ना त्यांचं, काहीच चुकीचं करत नाही ना ते. आज IAS IPS अधिकारी झाले, ते गव्हर्नमेंटच्या स्कूलमधनं पण झालेले आहेत. आज जर प्रायव्हेट स्कूलमध्ये एवढी फी घेत आहेत तर कसं मुलांचं शिक्षण कसं होणार आहे? आत्ताच जरी परिस्थिती, तर पुढे अजून 5-10 वर्षामध्ये काय परिस्थिती असणार आहे? म्हणजे शिक्षणाला काय अर्थच राहिला नाही आहे. आज गव्हर्नमेंटने काही गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे एवढं तुम्ही बाकी ठिकाणी पैसे वाटतायत, ज्या तुम्ही ते लाडकी बहीण समजा का काही पण समजा, 1,500 रुपये 3,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये देत आहेत. आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली शिक्षण व्यवस्थेवर, म्हणजे प्रश्न उठवायचं निर्माण झालं डायरेक्ट. म्हणजे ना, आज गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिक्षकसुद्धा व्यवस्थित नाही आहेत, ना त्यांना शिकवता आहेत, ना कॉम्प्युटरचं काही नॉलेज देत आहेत का काय. ते शाळासुद्धा व्यवस्थित नाही आज, म्हणून आज कोणीच गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायला बघत नाही. आणि मुंबईमध्ये तर गव्हर्नमेंट स्कूल नाही, न
नसल्यासारखेच डायरेक्ट, म्हणजे पूर्ण प्रायव्हेट स्कूल दिसणार. गरीबातला गरीब माणूस फक्त प्रायव्हेट स्कूलमध्ये जातोय की नाही, मुलगा इंग्लिश शिकणार, इंग्लिशमध्ये बोलणार. म्हणजे या सगळ्या माणसांची मेंटॅलिटी ना खूप म्हणजे वेगळ्या दिशेने चालली. आता एवढी फी भरून लहान लहान पोरांना शिकवणं काय, म्हणजे काय शिकवणार आहेत ते असं, की त्यांना चालवू 10 वर्षातनी 5 वर्षात का त्यांना कलेक्टर बनवून देणार आहेत का काय ते? एवढी फी घेत आहेत. नाही, शिक्षण तर करायला, हे बघा आता ते फी किती पण घेतली तरी आपल्याला त्यांना पैसे द्यायचं आहे, शिक्षण तर करायचंच आहे आपल्याला. पण सामान्य माणसांचं काय होणार आहे, जे बिचारे आज 15,000 20,000 रुपये पण नोकरी करतायत ते मुंबईमध्ये, आज त्यांची पोरं कसं शिकणार आहेत? आज सरकारने गव्हर्नमेंट स्कूलकडे लक्ष द्यायला पाहिजेत ना, बरोबर की नाही गायत्री? हां, जेवढं तुम्ही प्रायव्हेट स्कूलला फॅसिलिटी देतात तेवढं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण फॅसिलिटी चालू करा ना. हां, मग गरीब लोक, सामान्य लोक ते कुठे ठेवतील? ठीक आहे, ज्यांच्याकडे करोडो आहेत, लाखो आहेत, ते काय अंबानीच्या स्कूलमध्ये पण, धीरूभाई अंबानी स्कूल आहे तिथं पण जातील ते. पण जे सामान्य पोरं आहेत, जे गरीब पोरं आहेत, त्यांचं काय होणार? ते पण शिक्षणापासून तर लांबच राहतील ना ते तर. हां, त्यांना कसं काय शिक्षण भेटणार? मग त्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातली शाळा चांगल्यात ना. मग ग्रामीण भागामध्ये तरी 2 टायमाला, एक टायमाला मस्त खिचडी वगैरे भेटते, दुपारचं खिचडी. हां, खिचडी आली ना, मग खिचडी आली ना. अरे ती शाळेची खिचडी वेगळी काहीतरी. हां, एक टायमाला खिचडी भेटते, सगळे पुस्तकं वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात, ते पण कमी पैशांमध्ये. 20,000 मध्ये ते गावच्या पोरांचं 10वीपर्यंत शिक्षण होऊन जातं. आणि आपल्या पोरगीने अजून शाळेची पायरी नाही बघितली, तिची 20,000 रुपये फी घेत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जाऊ द्या, ठीक आहे, चला तो भाग वेगळा झाला. आता तेच स्कूलमध्ये गेलो होतो, तेच म्हटलं तुमच्याशी बोलूया म्हटलं. तुम्ही पण बऱ्याच गोष्टी मला कमेंट्स वगैरे करतात, बऱ्याच गोष्टी सांगतात, तर मला पण बऱ्याच गोष्टी म्हणजे माहिती पडतात त्या गोष्टींचं. मला हे सांगा बरं. तर धन्यवाद. तुम्ही ते आमच्या लग्नाच्या पण तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्यात, तर सर्वांना धन्यवाद. हे थँक्यू ना बोलणार गायत्री? मग बोलेल ना का नाही, थँक्यू भावांनो, बहिणींनो, ताईंनो, जे काय असतील अजून. हां, ये बघा. तेच मित्रांनो, प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चला, आता खिचडी बनते आणि इकडे मासे फ्राय होतात. हा बघा, एक फ्राय केला इथं. चला, आपले मासे फ्राय झालेत. आता चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल, बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय, या जेवणाला. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय? नॉनव्हेज आले असतील त्यांनी फिश खायला या. हां, नॉनव्हेज आले असतील त्यांनी फिश खायला या. असं पण टाकू का? मग टाक ना, तुला कशी वाटणार ना, टाक ना. हां, टाक, तशात टाक ना मग. मग चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.